केव्हा मोठं व्हायचं आणि तोपर्यंत चालवायचंच की. बघा माणसानं ड्रायव्हिंग पेशा असा स्वीकारलाय, याच्यामध्ये तो सेटल आहे. 50-60 हजार पगार पडतोय, खाऊन पिऊन निवांत आहे. काउंट कुटुंब सगळं एकत्र आहे, आराम चाललाय. आणि मंडळी नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या रवी आणि स्टोरी मध्ये, अननोन स्टोरीज मध्ये. रँडमली मुलाखत मध्ये आपल्याला पुन्हा एकदा भेटलेत. एक ट्रक ड्रायव्हर होता जे की कर्नाटकचे आहेत. आज यांची मोठी गाडी आहे, अगदी भयानक. तुम्ही बघताय काय, ऐका. आज या गाडीमध्ये आपल्याला लिफ्ट भेटले आणि यांची आपण मुलाखत घेणार आहे. तर बघूया आज अजून एका नवीन ड्रायव्हरची लाईफस्टाईल कशी येते. ठीक आहे, बघत राहा रवी आणि स्टोरी मध्ये. राजू दादा नमस्ते. हा नमस्ते सर. राजू दादा फ्रॉम राजू दादा राठोड ना? हा राठोड, कर्नाटक. नेमकं गाव कुठलं? ताळेकोटे पशी हगरकुंड आहे काय? हा. आता मला पण माहिती नाही, पण कधीतरी येऊ तुमच्या तिकडं. चालतंय या की सर. गाडी आपली स्वतःची आहे काय? नाही ड्रायव्हर आहे. ड्रायव्हिंग करताय? हो. किती वर्ष झाली असेल ड्रायव्हिंग मध्ये? ड्रायव्हिंग झालं आता 24-25 वर्ष ड्रायव्हिंग मध्ये झालं. होय काय? हा. विषय नाही. तुमचं वय आता? वय आहे 25, 36, 35. 36 चालू आहे. हा 36. 36 मध्ये तुमची जवळ आता किती, मला वाटतंय 20 वर्ष झालीत का? म्हणजे 15 वर्षापासून सुरू करताय. हा. एक नंबर. आतापर्यंत किती गाड्या चालवलायसा? जेसीबी चालवलंय, हा. ऊसाचे ट्रॅक्टर चालवलंय, हा. छोटा हाती, क्रोझर. बापरे, म्हणजे काय नेमकं राहिले कुठलं ते चालवायचं विचारायला पाहिजे होतं. एक नंबर. पहिल्यापासून ड्रायव्हिंग करताय? हा पहिल्यापासून सर. ड्रायव्हिंग सोडून इतर काही जॉब वगैरे केलता काय? 2010 पासून ड्रायव्हिंग लाईन मध्ये. 2010, 20, 16-17 वर्ष झाली. 16-17 वर्ष. 16 वर्ष चालू आहे ऑलरेडी आता. हा. बाकी लग्न वगैरे झालंय काय? हो. खरंच काय? एकच नंबर. मग मुलं वगैरे? हा मुलं झालं ते सर. आता तुम्ही स्वतःची गाडी नाही म्हणताय, हा. मग ह्याच्यात पगार कसा मिळतोय? पगार 18,000 रुपये ट्रिपवर असते का महिन्याला? महिन्याला 18,000 कंप्लीट पेमेंट. बर. ट्रिपवर असते. हे आता बाहेर आलं तर हा 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 चिपळूण गेला का नाही 4,000 रुपये. हा. रत्नागिरी गेला की 3-3,500 रुपये. म्हणजे रूट वरती ठरतोय. हा रूट वर. एवढी मोठी गाडी, कुठली गाडी जरा माहिती द्या मला. मी पहिल्यांदा बसलोय अशा गाडीत. अशोक लेलँड गाडी आहे. अशोक लेलँड काय? हा. जबरदस्त कंडिशन आहे बरं का. मी ना लहानपणापासून विचार करतो एवढी मोठी गाडी आणि ह्याच्यामध्ये कसा असेल किंवा काय. हे बघा पहिल्यांदा बसलोय काय. प्रॉपर केबिन आहे साहेबांची. आणि जसं घरातल्या आपली रूम कशी सजवतो का ना, तशी सजवून ठेवल्या. आणि इथला एक्सप्रेस एअर पॅक केलं तर एसी पण आहे ना? हा नॉन एसी आहे सर. आता निघालेला एसी वाला निघाला. होय ना? हा. जबरदस्त. मला तरी भाई फुल असं थार मध्ये बसलेलं नाही, पण रॉयल फील यायला लागलंय. आता रॉयल फील चालवणाऱ्या माणसाला मग लग्नाच्या मला खरोखर सांगितलं होतं तुम्ही ड्रायव्हिंग करताय म्हणून. हा सर. म्हणजे पहिला ड्रायव्हर म्हणलं तर पोरे देत होतं. आता देणं झाले ते. आता म्हणजे ड्रायव्हरला स्कोप होता. पहिला ड्रायव्हर म्हणलं की पोरे देत होता. अगदी अगदी अगदी. पहिला जेसीबी ड्रायव्हर म्हणजे लय भारी मोठा माणूस. हा हा हा. 2004-2005 मध्ये लय त्याला डिमांड होता ना. आता नाही त्यांना डिमांड ड्रायव्हरला. ड्रायव्हर लोकांची लाईफ आता जरा बिघडली काय? आता नाही. ड्रायव्हर म्हणलं की नको बाबा म्हणते. नग म्हणत्यात. मुलं वगैरे? मुलं झाले सर. आता 5 मुली आहे, 1 मुलगा आहे आता शेवटचं. काय? 5 मुली आहे, 1 मुलगा आहे शेवट. अर्धा डझन पोरांचा विषय नाही. शाळेला घातलेत काय? सगळ्या शाळेला पोरगा आता बारका आहेत. होय काय? जबरदस्त. 2 जण नाही शाळेला. कोणीतरी कुठल्या तरी राजकारणात सांगितलं होतं की बाबा सगळ्यांनी 4-4 पोरं तर असली पाहिजे. साहेबांनी 6 पोरांचे पालकत्व आहे आता. अर्धा डझन. डेंजर माणूस आहे, डेंजर. बर. आतापर्यंत ठीक आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यापासून एकाच मालकाकडे काम करताय? नाही सर. आता यांच्याकडे येऊन आता 2 वर्ष झालं. बर. त्याच्या आधी स्वतःच गाडी होतं. ऊसाचं ट्रॅक्टर वगैरे हे करायला. बर 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 बर. स्वतःच्या गाडीवरच हे करत होतो. पहिला जेसीबी सोलापूरला मालकाकडे चालवलंय ते 10 वर्ष. ओके. मग पण सोडून दिलंय. महाराष्ट्रात किती वर्ष झालं तर आता? महाराष्ट्रात म्हणजे लय वर्ष महाराष्ट्रामध्ये होता. होय काय? आम्हाला कन्नड सुद्धा येत नव्हतं. आता कर्नाटक मध्ये जाऊन कन्नड येते. खरं काय? म्हणजे आता जन्मभूमीत गेल्यामुळं
लॉंग रूट कुठली मारलाय तुम्ही जरा सांगा. लांब रूट म्हणजे असं गुजरात पर्यंत बी जातोय. हा इकडे आता हे रत्नागिरी, चिपळूण, पुणा. गाडी एकच हीच गाडी चालवते का अजून गाड्या आहेत मालकांच्या? नाही, आता आम्हाला एकच गाडी दिलेला असतोय. होय काय? हा, आता गेला की हेच भरायचं आणि हेच आणायचं. ओके, म्हणजे सिमेंटच. सिमेंटच. ही कुठं उतरतंय? हे कुठं ते आता आपण गाडी आत भरताना कंपनीत कुठं ऑर्डर येतोय हा, त्या टप्प्याला प्रमाणे जायचं. ओके ओके ओके. तर तुम्ही आता फुल टाइम ड्रायव्हर पेशा स्वीकारलाय, हा, म्हणजे दुसरा कुठला धंदा नाही? नाही नाही. फॅमिली मध्ये आणि कोण भाऊ वगैरे आहेत भाऊ, दोघ जण आहेत. आहेत काय? मग त्यांचा बिझनेस काय किंवा काम? त्यांचे बारका एक आहे बेंगळूरला, हा, त्याने तसले टिप्पर चालवते ते. मग घरच्यांनी ड्रायव्हिंग करणार म्हटल्यावर तुम्हाला काय विरोध केलाय की नाही? मम्मी पप्पानी? म्हणजे पहिलं ड्रायव्हर लाईन मध्ये होतं, ड्रायव्हर लाईनच झाले सगळं. मग पप्पा काय करत होत? पप्पा मुकादम होता इकडे महाराष्ट्रामध्ये. हा, आता घरचं काम करतोय. ओके. म्हणजे तुमच्या खानदानात मला वाटतं तुम्ही पहिलं ड्रायव्हर काय? हा, ही शपथ. हे बघा कसा झुलत आलाय माणूस. असले असतेच का तुमच्या ड्रायव्हर लोकांच्या? अहो, असला आता झुलत गेला तसा. हा, जोरत. हे काय व्यसन वगैरे करताय काय? व्यसन वगैरे, तंबाखू, गुटखा. हा, म्हणजे जास्त काय नाही. जास्त काय नाही. काय असं एखाद्या वेळा मित्र मिळालं तर पाठणं, काय तर कार्यक्रम असला तर प्यायचं. एन्जॉय, एन्जॉय. फुल एन्जॉय. एक नाही ना? नाही. म्हणजे रोजचा दिवस सारखाच आहे. हा, रोजचा दिवस सारखा आहे. उठलं की गाडी चालवायचं. मग घरी किती दिवसात जाताय किंवा जातो महिन्यात, 15 दिवसात. म्हणजे घरापासून 15 दिवस लांब? हा, लांब. महिना दिवस. हा, तिकडे एखाद्या वेळा गाडी भरून नेलं का नाही, हा, यादगिरी, गुलबर्गा, रायचूर, हा. तर जातो तिकडं. मग तुमचं खाण्यापिण्याचं कसं? खाण्यापिण्याचं आता देते ते मालकाने एंट्री. म्हणजे पगार तुमचा खाऊन पिऊनच आहे ना? हा, खाऊन पिऊन आम्हाला ते 18,000 महिन्याला ते कंपनी कडून. हा, कंपनीकडं. आता चिपळूणला त्याला 4,000 दिले, ते त्याच्यात आम्ही खायचं सगळं. होय काय? हा, ओके ओके ओके. म्हणजे महिनाभर तुम्ही बाहेरच खाणार हॉटेल मधलं? हा, बाहेरच. घरच्या जेवणाला कधी आठवण करताय का नाही? आठवड्याचं आहे की 15 दिवसा महिन्याचा. तिकडे घरी गेलं ताव मारत असेल जेवणावर. हा. घरच्या जेवणाला मिस करत जात असणार? नाही ना. नाही ना? हे इथलं सवय पडलेलं असतं घरचं. आता हे घरचं जेवण जात नाही पण म्हणजे बाहेर. आता इथं कमी खाल्लेलं असतंय. हा, हा, एकदम खाऊ सारखं वाटत नाही. आहे ना? हा, एक नंबर माणूस ना बाहेरच्या सवयीचा लागलाय. एकदम दर्दी माणूस आहे, दिलखुलास माणूस आहे, डेंजर. पण मी काय म्हणतोय, एक महत्वाचं काय, ड्रायव्हर लोकांची गाणी युनिक असतात. गाणी ऐकतात ना? हा सर. तुम्ही कुठली गाणी ऐकताय? महाराष्ट्रातली का कर्नाटकातली? आम्ही इकडे आला तर मराठी यूज करतोय, कर्नाटक मध्ये गेलो की कन्नड यूज करतोय. होय ना? हा. म्हणजे देश तसा वेश. म्हणजे तसं जास्त रात्री काय आहे, हा. आमचं बंजारा गाणं लावून सोडतोय. होय काय? हा. मग सकाळी दिवस किती वाजता चालू होतोय? सकाळी 6 वाजता, 6:30 वाजता उठायचं. उठायचं आमचं काही नाही, टायमिंग नसतं याला. मी तेच म्हणतोय, म्हणजे सकाळी उठताय की तिला गाडी बाहेर काढताय किंवा संध्याकाळी? आता आम्ही जाऊन एंट्री केला रात्री 10 वाजता. तर कुठं ते? डालम्या मुदोळ पाशी. मोजवलं काय? हा, यादवाडा. हा 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 एंट्री केलं की रात्री किती वाजता येते नंबर हा. ते आम्हाला माहित नाही. फोन केल्यावर उठून जायचं, गाडी लोड करायची. ओके. नंबर येईपर्यंत मग आराम. हा, तोपर्यंत नंबर येऊ तर झोपायचं तास 2 तास बरं. हा, अजून भरून निघायचं डिझेल वगैरे टाकून. ओके. गाडीची टाकीला डिझेल किती बसतंय? गाडी 400 लिटर डिझेल बसतं. 400 लिटर वन टाइम? हा. त्यात किती किलोमीटर जातंय? 400 किलोमीटर, 1000 किलोमीटर जाऊन येतं. होय काय? आता गाडी फुल आहे? हा, फुल आहे की हे केलंय? पुढे क्रॉस नाही, इथनच खाली घ्यायला लागणार आहे. इकडे रस्ता नाही चालू? नाही, रस्ता. चलो पीछे चलो पीछे चलो पीछे. माणूस खतरनाक भेटलाय वर्ग, म्हणजे एकदम प्रॅक्टिकल माणूस आहे. डेंजर डेंजर. राजा, शाळा शिकायची इच्छा होती का नाही? आपल्याला त्या वयात शाळेचं हे होतं ना सर. त्यावेळेला शाळा एवढी इम्पॉर्टन्स वाटत नव्हतं. इम्पॉर्टंट नव्हतं. आता काय असं वाटतंय? आता वाटतंय का शाळा आता गव्हर्नमेंट जॉब वाटतोय खरं. हा, हे जॉबला गव्हर्नमेंटचं काय नाही प्रॉब्लेम. वहिनीची शाळा झाली आहे काय? त्यांचं बी नाही, त्यांचं बी शाळा नाही.
मग आता पोरांनी शिकवायचं चालू आहे. पोराचं शिकवायला लागलं. थोरली मुलगी कितवीला आहे आता मग? आता 10वी आहे या वर्षी. काय सांगतोय? हा 9वी पास झाले, आता 10वीत 10वीत गेली. गेली. पोरांनी चांगलं शिकवणार ना. अरे त्यांना शिकवायचं. जर समजा तुम्ही शाळा शिकला असता तर काय कुठली नोकरी केली असती किंवा काय स्वप्न काय होतं? काय तेवढं स्वप्न म्हणजे नोकरीचं स्वप्न नव्हतं ना. नाही. खेळायचं, हा. कुठंतरी पोहायचं, हिरे जायचं पोहायला, असलं पहिला. म्हणजे पूर्ण देशी हा. देशी माणूस. आता मग गावात गेलो असं म्हणजे पावायला वगैरे जाणं खेळणं वगैरे. पहिला जेसीबी शिकायचं लई नाद होता. जेसीबी. हा बर. जेसीबी शिकलं ते 10 वर्ष चालवलं, मग हा. पुन्हा ते बी वय टाकलं, हा. मग स्वतः गाडी घेतली. स्वतःची गाडी आहे? नाही काढलं, आता ट्रॅक्टर एक ठेवलं ऊसाचे. हा हा हा. 2 माणसं लावलं. ट्रॅक्टर शेती पण आहे काय मग? हा शेती आहे की सर. शेती दिसते. 5 एकर ऊस लागा नाही आता. ऊस केलाय? हा ऊस आहे पप्पा. 5 एकर. हा 5 एकर. बरे म्हणजे आता तुम्ही ड्रायव्हिंगला आला इकडं, हा मग घरी मग शेती बघायला कोण? हा पप्पा आई वडील आहेत ना. ठीक 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 ठीक. हा थोरला भाऊ आहे, त्याला जेसीबी घेऊन ते होय काय? हा. जेसीबी भावाचा आहे. भावाचा आहे. चालतंय. मग तुम्ही ट्रॅक्टर आणि हे ड्रायव्हिंग सगळ्यात अगोदर कुठली गाडी चालवली तुम्ही? जेसीबी चालवलंय अगोदर. सुरुवातच जेसीबी. जेसीबी शिकला कुठं? लातूरला. सोलापूरची जेसीबी हा. लातूरला शिकलं पहिला. शिकायला असं बघून बघून शिकलाय की शिकायचं नाही, म्हणून या धंद्यात आलाय? किन्नर म्हणून गेलता हेल्पर बनवून. होय काय? होय. सुरुवातीला पगार किती होता मग? काय 500 रुपये खाऊन पिऊन. महिन्याचा दिवसाला? महिन्याचा. महिन्याला 500 रुपये. तेवढं पैसे देऊन काय जायसारखं होता. काय सांगताय? हो. तेव्हा मग सांगितल्याप्रमाणे तेव्हा स्कोप होता ड्रायव्हिंगला ना. या अशा आडवी तिडवी मारत्यात. लाईट झालं तरी थांबत नाही बघा. नाही नाही नाही. हे सुट्टीचा दिवस आहे ना, पिऊन पिऊन आले असणार आहे. ती अशी असते तीच. हा तुम्ही तेवढं काळजी घेत चला बाबा. अशी कधी रस्त्याला भांडणं दिणं झालेत काय? नाही सर. कधीच नाही बाबा. डेंजर. हे म्हणजे काय होतंय गावात काही एकदम सौकास जाणार आम्ही. हा हा हा. बाहेरचे आउटसाईडला असतात तेवढं पळवायचं काय पळवतात. सगळ्यात हायेस्ट स्पीड कधी लावलं? किती लावलं होतं गाडीला? जाते सर 80-90 पर्यंत जाते. तुम्ही पळवले तेवढी? हा एकदम नॉर्मल रेंजला म्हणायचे. हा नॉर्मल. इकडं रत्नागिरी रूटला कायम असतंय की किती वेळा आलाय आजपर्यंत? आतापर्यंत 10-15 वेळ झालं ह्याच रूटला ना. म्हणजे ह्या रोडची डेव्हलपमेंट तुम्ही पूर्ण बघितली? हा. जुना रस्ता आणि आता जुना नवीन रस्ता नवीन रस्ता 1-2 वेळा फिरला की रस्ता माहित होत. जुना चांगला होता का आता नवीनचा? हे जरा चांगलं झालंय. जुन्यात लय प्रशिस्त झालंय म्हणून. हा अगदी अगदी अगदी. आंबापासून आला का नाही पोटात दुखायचं तसलं गडगड. नाही इकडं आम्हाला पण वैताग यायचा, पण आता प्रशिस्त झाल्यानंतर बघूया. बांबोड्यामध्ये ना इथं बिनकारणाच्या ह्या मोठ्या गाड्या इथनं गाडीत जातात ना हो. ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर. त्याच्यामुळे आता बाहेरनं रस्ता काढल्यामुळे आता बांबोडं पण वाचवलंय, मालकापूर सगळं वाचलं आता. म्हणजे गाड्या ते गाडी खाली यायचं जाऊ शकत नाही आता. संबंधच काय? संबंधच नाही. काय आहे ते वरचेवर बाहेरचे बाहेर. होय ना. म्हणजे गाववाल्या माणसाला बी त्रास येत नाही, अगदी अगदी. कोणाला बी त्रास येत नाही. होय 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 होय. बाहेरच्या बाहेर गेले की मोठ्या गाडीला बी त्रास येत नाही. होय काय? हा. ओके. तुमची स्वतःची गाडी घ्यायचा विचार काय आहे का नाही? इतकी वर्ष ड्रायव्हिंग करताय. सर आता काय म्हणजे आता आहे तर एक ट्रॅक्टर घेऊन ऊसाला कारखान्याला ऊस ओढलाय 4-5. ट्रॅक्टरच फक्त नाही, अशी मोठी गाडी घ्यायची म्हटली तर? मोठ्या गाडी घ्यायचं म्हणल्यावर एक ड्रायव्हर कम ओनरची गाडी चालत नाहीत ना का फॅक्टरी मध्ये. हा हा हा. एक गाडी घेऊन किती ऑर्डर घेणार? ते पण आहे खरं. हा ऑर्डर चालत नसते. आणि कंपनीला लावायला लागणार किंवा कंपनीला लावायला म्हणजे 3 गाड्या असते तिची असते. मालकाच्या गाड्या किती आहेत? आहेत 200-250 गाड्या आहेत. मालकाच्या गाड्या 200-250? हा. बापरे. म्हणजे ही गाडी आहे कितीला ही गाडी आहे घ्यायचं म्हटलं तर? नवीन म्हणजे 60-70 पर्यंत जाते, 70 लाख पर्यंत. मालकाला एक गाडी घ्यायला जवळ 60 ते 70 लाख रुपये, आणि यांच्या मालकाच्या जवळ 200-250 गाडी आहेत ना? हा 250 गाड्या आहेत. काय नाव काय हो? समीर ट्रान्सपोर्ट. कंपनी नाव समीर ट्रान्सपोर्ट. मग मालक कुठल्या गावचा आहे? विजयपूर. होय तुमच्या तिकडचं आहे? आमच्या इकडचं. कुठं ठेवलंय, कुठं आणलंय, काय केलंय? इथं आमची सेकंड हँड मोबाईल घ्यायचा ना, आम्हाला लय वेळा विचार करायला लागला, अक्षरशः ढिगी वेळा. पण डेंजर आहे. तुमची गाडी घ्यायची स्वप्न पूर्ण होणार का नाही मग?
बघूया काय वरच्या देवाने आशीर्वाद काढले की. आयला मग तुम्ही सगळ्या गोष्टीत आता फ्री झालाय ना. हो फक्त आता पोरांच्या शाळेचं तेवढं राहिले, हा शाळा चालू आहे त्याने त्यांचं. तेवढं शिकवा चांगलं. शिकवा. आता हे काय गाडी गिडी काय नाद नको करायचा. मग आहे ते एक ट्रॅक्टर ड्रायव्हिंग मध्ये कंपार्टमेंट दुखत नाही. नाही दुखत सर. नाही ना, नाही. सवय झाल्या. सवय लागल्या आता. दिसायला फिट अँड फाईन दिसतोय गडी आहे हा. नाही? भारी आहे. पण एकट्याला असं बोर होत नाही. बोर हाय की मोबाईल गाणे लावून चालायचं अगं. म्हणजे त्याला आम्ही जास्त बटन गिटन दाबत बसत नाही ना. एकदा मोबाईल लावून ठेवलं का नाही हा, हा. ते कुठलं लागतंय ते चला म्हणायचं ते गाणं. होय ना. ते रिपीट करत बसलं की पुढे गाड्या कुठे बी जाते ते. आता तुमचे 15 वर्ष कमीत कमी ड्रायव्हिंगची झाली का नाही? हो आता मला सांगा, तुम्ही जेव्हा सुरुवात केली ती हा. तेव्हाच ड्रायव्हिंग लाईन हो आणि आताच्या ड्रायव्हिंग लाईन मध्ये काय फरक पडला किंवा काय? म्हणजे पहिलाच कसं सर हा, रस्ता बारका, हा, सावकाश जायचं सावकाश यायचं, हा, ऍक्सिडेंट कमी व्हायचं. हा. आता जे मोठं झाले ते गाड्या येते ते कुठले आता कुणाला गाडी कुठनं जाते माहित नव्हतं. बरं. आता आपण इकडे चाललं तर पलीकडनं लेफ्ट साईडनं गाड्या जाते ते. हा, मग हे रस्त्याचं झालं. रस्त्यामुळे असं व्हायला लागलं. बर बर बर. रस्ता किती मोठं होतंय तसं माणसाचा अंदाज कळत नाही. गाडी तिकडे चालले बाबा मी इकडून जातो म्हणते. बरोबर. म्हणजे आता एक पर्सनल प्रश्न विचारतो काय, हा. म्हणजे ड्रायव्हर लोकांनी व्यसन करू का वाटत असेल? म्हणजे रात्रंदिवस गाडी चालवायची असतात ना. हा, एनर्जी काय एनर्जी आहे. म्हणजे काय काय लोकांना तसं सवय पेल्याशिवाय गाडी चालवा येत नाही तर. हा, ते पण आहे खरं. हे तंबाखू गुटखा तर पाहिजे. आता बघा रात्री आमच्यावर 1.5 तास झोपलोय मी. बर. काल दुपारी निघालतो कंपनी मधून. होय. कागल एमआयडीसीत गाडी पंक्चर झालतो. बर पंक्चर काढून इथे येऊन 1 तास दीड घंटा झोपलो इथं. बर. खाली आंबाघाटावर उतरून रत्नागिरी चिपळून खाली करून 2 वाजता सोडलोय तिथलं. तुमची घाटात बॉम्बाची कधी झाली आहे का? गाडीनं कधी धक्का दिलाय? नाही, 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 कधी सर. अडकलेलं नाही? कधी कधी एक नंबर. म्हणजे तुमची ड्रायव्हिंग चांगली. हा एक नंबर. आजारी बिजारी असं पडण्याची काही शंका म्हणजे? नाही सर. काय आजारी 1-2 वर्ष पर्यंत आजारीच काय आतापर्यंत इंजेक्शन करायला गेलं तर भीती वाटतं. म्हणजे ड्रायव्हर डॉक्टरचे पैसे वाचवत आहे. म्हणजे हे तिकडचं इकडचं पाणी पिल्यावर एक वेळा सर्दी वगैरे होते ते डोकं दुखते ते. हा 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 हा. एखाद 2 गोळे घेतलं की काय प्रॉब्लेम नाही होत. अगदीच अगदीच अगदीच. हा म्हणजे एका जागेच पाणी पित नाही बा. आता नवीन पोरांचं ड्रायव्हिंग क्षेत्रात यायचं म्हटलं हा काय, हो तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? काही या लाईन मध्ये आलं की सगळं ते ऑटोमॅटिकच ते सगळं व्यसन चालू होत आहे. सावधगिरी काय घ्यायला पाहिजे? आता समजा मला गाडी शिकायची आहे, हा मला ह्या गाडीविषयी भीती आहे ना, हो. मग कशी मोडली पाहिजे? गाडी चालवायला 1-2-4 दिवसात गाडी चालवेल. बर खरं गाड्यातलं सामानाचं माहिती पडायला पाहिजे ना. बर. आणि ते काय झालं? गाडी बंद पडला हा हा थोडं तर बाबा साईड काढायसारखं तरी पाहिजे. हा, ते पण आहे. हा आणि गाडी चालवताना हा पुढचा अंदाज कसा लागतो? किती फुटाची गाडी, साईज कशी आहे? गाडीचं 50 फूट लांबीला हा. आणि पुढे रुंदीला 12 फूट. 12 फूट काय? हा ह्याच्यावरनं आपल्याला अंदाज लागतोय गाडीचा. हो आणि हायस्ट स्पीड किती लागतंय? स्पीड जाते 90 पर्यंत. 90 ला हा विथ लोड. हा? लोड असला तरी हा, लोड जातोय. असला तरी. बरे. मेंटेनन्स किती असतो गाडीला या? मेंटेनन्स काय सर चालवण्यावर. हा. रफ अँड टफ यूज केलं तर मेंटेनन्स जास्त असते. होय काय? हा ओके. तुमच्या जेवणा खाण्याचा तर मग हॉटेलमध्येच? हा जेवणा खाण्याचं सगळं हॉटेलमध्ये. फुल टाइम मटनच खाताय का बदलून बदलून? नाही मटन गिटन तेवढं काय नाही. नाही. कधी तर 8 दिवसात 1 वेळा 2 वेळा तेवढं. खरं काय? आमचं जास्त काही भजी पाव कुठं तर काय हेच खावं असं वाटत नाही. कधी टाइम मिळतो तेवढं ते खायचं. हा भजी पाव मिसळ पाव इकडे आलं तर रत्नागिरी गोवा साईड आलं हा. तर मिसळ पाव पावभाजी हा. हेच जास्त. नाही पण घरचं जेवण ते घरचंच हो. हा घरी गेल्यावर तुम्हाला गमतं का? काही 1-2 दिवस खाऊ वाटत नाही. ते दाताला तर बाकीचं खायासारखं होत नाही ते. नाही, ते पण घरी गेल्यावर मग कसं घरातली कामांनी लागणार, रानातली वगैरे. हा रानातलं काम आहे तर पप्पा त्याने करतात. तुमचा ड्रायव्हिंगच्या मधला शिकवलं कोणी तुम्हाला ड्रायव्हिंग? सोलापूरचा वस्ताद होता ते JCB शिकताना. हे ट्रक कोणी शिकवलं नाही. स्वतःच स्वतः चालवायला. स्वतःच गुरु आहे सगळं. हा
जेसीबी एक दुसऱ्याच्या हातात शिकलो. आहे ना? हा. नाही होत नाही, बोर होत नाही सर. नुसती गाणी. नुसतं गाणी ऐकायचं, जायचं, बोर झाला की थोडं छाप प्यायचं. हा नाही, माझ्यासारखा एखादा कोण भेटतो का कधी? हा. असं कोण कधी भेटलंय का? नाही नाही, कधीच नाही. म्हणजे असे सीट घेत नाही घेत नाहीत सर कधी. बरं, म्हणजे पहिल्यांदा मलाच घेतलाय. पहिल्यांदा काय असं कोण एखादा उभा राहिला तर तेवढं घेणार. हा 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 हा. म्हणूनच सहजासहजी असं बाहेरचं गिऱ्हाईक म्हणजे प्रवासी कोण घेत नाही, पण मला घेतलंय ना. आपण पहिल्यांदा मुलाखत पण घ्यायला लागलोय साहेबांची. परफेक्ट माणूस आहे बरं का. म्हणजे जे आहे ते फ्लो मध्ये खोटं कुठलं नाही. हाय तर हाय, व्यसन हाय तर हाय, सगळ्या गोष्टी हाय तर हाय, सगळं म्हणजे प्रॅक्टिकली कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही आडवेड नाही, तर मनात कुठलं कपट नाही, बिनधास्त माणूस आहे. पुढे अजून काही लाईफ मध्ये इच्छा राहिल्या, करायचं राहिले किंवा काय? काय नाही सर. आता हे हा एक गाडी 50-60 हजार पगार पडतो याच्यावर महिन्याला महिन्याला. महिन्याला 50-60 हजार. 50-60 हजार पगार पडतो खाऊन पिऊन. शाळा शिकणाऱ्यांनी लक्षात घ्या, ड्रायव्हिंग क्षेत्रात यायचं असेल ना, पण काळजी घ्यायला लागते, आहे का नाही? हो. व्यसन करून चालत व्यसन नाही. करून चालत नाही. पण तुम्हाला ड्रायव्हिंग क्षेत्र एकदम रिस्की पण आहे ना. रिस्की आहे. मग असं कधी झालं तर बाबा थोडक्यात वाचली? आता काय नाही, गाडी अंगावर आला तरी भीती वाटते. भेणाऱ्या माणसाला भीती वाटते. ओके. न भेणारा माणूस काहीतरी बी करून फिरवते ती गाडी. हा ते पण आहे, धाडस हे लागतं. धाडस पाहिजे. बरोबर. तुमच्या चुकीनं आजपर्यंत कधी काही झालेलं नाही? काय नाही चालत. समोरचा कधी अंगावर आला एवढंच. हा, समोरचं तेवढंच अंगावर यायचं, माग पुढं सरकायचं, ते तेवढंच होतं. आता ह्या ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये हो. तुमची पुढची स्टेप काय? आता गाडी घेणं हेच बघायचं अजून पुढं अजून देवाने काय काय चेंज केलं तरी. हा हा हा. मुलांची कधीपर्यंत गाडी चालवणार आता ड्रायव्हिंग? काय आता हे आम्हाला हे सोडून तर चालतच नाही. आता किती जाते पुढं, किती वय कमी येते तसं. अच्छा अच्छा. म्हणजे कमर वगैरे दुखत नाही माणूस? आता आता एक पोरगा आहे आता 1.5 वर्षाचा, ते केव्हा मोठं व्हायचं आणि तोपर्यंत चालवायचंच घे. बघा, माणसानं ड्रायव्हिंग पेशा असा स्वीकारलाय, याच्यामध्ये तो सेटल आहे. 50-60 हजार पगार पडतोय, खाऊन पिऊन निवांत आहे. काउंट कुटुंब सगळं एकत्र आहे, आराम चाललाय आणि फुल टू सॅटिस्फाईड आहे. म्हणजे माणसाला नेमकी आयुष्य जगायला काय लागतंय? हो. आयुष्य जगायला माणसाला काय लागतंय? आयुष्यात जगायला हा? जगायला काय, एक आपल्याला कुठलंही एक काम करायचं, काम असलं का नाही जगायसारखं झालंय. बरोबर. कुठलंही कुठेतरी एक काम केलं तरी जगायसाठी तर काम करायचं, पोटा पाण्यासाठी. बिनकामाची माणसं बसलेली असते, त्यांचं काय? त्यांना काय सांगशील? त्यांना काय, आई वडिलांनी कमवलेलं असते ते घालूच तर बसून खात येते. अगदी अगदी अगदी. हाय तेवढं विकून मग पुन्हा त्यांच्या पोरं मग त्यांना काय राहत नाही, त्यांनी मग कामाला जायचं. तेच गोष्ट आहे. माणसाला ना, राजूदानं सगळ्यात भारी गोष्ट सांगितली, बाबा समाधान मान्यात असते बरं का. हा माणूस ना आता 15-16 वर्ष झालं ड्रायव्हिंग करतोय. वयाच्या आता 35-36 मध्ये सेम आम्ही एकाच वयाचा आहे. 60 हजार जवळपास पगार घेतात. मी मुद्दाम सांगतोय, बरेच लोकांना तक्रार असते, बाबा माझ्याकडे हे नाही ते नाही, असं आहे तसं आहे, माझं शिक्षण नाही. पण अशा माणसांच्याकडनं शिकणं गरजेचं आहे. कारण बघा, महिन्यातून किमान एकदाच, महिन्यातून एकदा घराला जायला भेटतंय. आपल्या मुलांनी बायका पोरांनी भेटायला एकच टाइम असतोय, घरचं जेवण नसतंय. पण तरी सुद्धा हा माणूस किती पॉझिटिव्ह आहे हेच शिकायचं आहे. आणि ड्रायव्हरांची लाईफ ना बाई साधी नसत्या. आणि हे कायम सांगतोय मी, कारण का हे पाठीमागं बघा, त्यांची कपडे धुणं असं किंवा काय, त्यासनी स्वतःच करायचं. जेवण हॉटेल धुत आहे, पण हॉटेलचं जेवण किती दिवस खाणार आहे, नाही का? त्याच्यामुळं ना तुम्हाला वाटत असेल ना, बाबा माझ्याच आयुष्यात लय मोठं प्रॉब्लेम आहे, मीच सगळ्यात मोठ्या अडचणीत आहे किंवा काय, तसं काय नसतंय. प्रत्येकाला ना अडचणीतनं दिवस काढायचा असतात, ही गोष्ट खरी आहे. काय राजूदा? हो, अडचणीतनं दिवस काढायला लागतात. किती बी काय केलं तरी काम करायचंच आहे. अगदी 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 अगदी. काम केल्याशिवाय पर्याय नाही त्याला. अगदी. राजूदा, परत कधी इकडच्या रस्त्याला आला तर नक्की भेट घ्या. फोन करतो, तुमचा नंबर घेतो. नक्की 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 नक्की. बरं मंडळी, हा होता राजू दादा, जो कर्नाटक मधला आहे ना. तुमचं गाव कुठलं म्हटलं ना? आगारगुंड, ताळेकोटीपाशी. हा, तर राजू दादा ना एवढा साधा माणूस भेटला आपल्याला की समाधान, सुख आणि निस्वार्थी काम हे
महत्वाचे 4-5 पॉईंट आपल्याला त्यांनी सांगितलं बाबा की लाईफ म्हणजे नेमकी काय आहे, समाधान कसं मानलं पाहिजे. आजच्या मुलाखतीमध्ये एवढंच बस. तुम्हाला यातनं बरंच काय काय शिकायला मिळालं असेल अशी अपेक्षा आहे. आणि पुढच्या स्टोरीसाठी ना बघत राहा रवी आणि स्टोरी. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, राजू दादा कसा वाटला सांगा. आणि भेटत राहा. राजू दादा बाय बाय करा. बाय बाय. चलो बाय.